भाजपाकडे नेतृत्व नसल्याने आयारामांना राज्यसभा उमेदवारी निष्ठावंत वंचितच, नाना पटोले। भाजपाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि ओडिशा येथून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेकांची वर्णी लागलेली आहे। यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका केली असून आयारामांना राज्यसभेची उमेदवारी दिली असून निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच राहिले असा खोचक टोला लगावण्यात आला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपावर निशाणा साधला। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली। जगातील सर्वात मोठा पक्ष आणि विश्वगुरू असे नेतृत्व असलेल्या वल्गना करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा, यातूनच भाजप हा हवा भरलेला फुगा आहे, तो कधीही फुटू शकतो हे दिसून येते। आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। मी सुरुवातीलाच सांगितलं की आता आयात केली लोक आणि भाजपची बिचारी जी अनेक वर्ष ज्यांनी दर्या उचलल्या, ज्यांनी भाजप मोठं करायसाठी काम केलं, त्यांच्यासाठी यांच्याजवळ जागा नाही आहे आणि स्वतःलाच सांगतात की आम्ही देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहोत। तर ही जी यांची जी फुग्यातली हवा आहे ती निघायला लागलेली आहे, हे आपण दर्शक पाहतोय। काँग्रेसने किंमत केली नाही म्हणून या दोन नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली आहे का? काँग्रेसने काय किंमत केली की नाही? ऐका ना, काँग्रेसने किंमत नसती केली तर हे मोठे नसते झाले। आज जे ज्यांचं नाव तुम्ही घेतात ते सगळे मोठेच लोक आहेत। काँग्रेसने नेहमी यांना भरभरून दिलेलं आहे, यांच्या परिवाराला दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो काही आरोप होऊ शकत नाही, त्याला काही ते म्हणायचंही नाही। म्हणजे आता शेवट काळापर्यंत त्यांना सगळं पाहिजे असेल तर ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे, त्यांना वाटत असेल तर त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। त्याच्यामुळे थोड्याच दिवसात यांचं जे दिव्य स्वप्न ज्यांनी पाहिलेलं आहे की आम्हाला तिकडे विकासासाठी गेलो, ते कशासाठी गेले तेही लोकांना माहिती आहे, त्यामुळे पण लवकरच त्यांचं स्वप्न चूर होणार आहे। म्हणून आम्ही आमच्या काल चन्नीथलाजींनी सांगितलं की त्यांनाच विचारा कशासाठी गेलेत, ते अजूनही सांगायला तयार नाही, तर त्यांच्याकडूनच घ्या ना। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।